सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. अतिशय चांगल्या प्रकारे माहिती देण्याचा प्रयत्न केला. 10वी नंतर काय आणि 12वी नंतर काय? तर 12वी नंतर शिक्षणाच्या पुढील संधी तर त्यामध्ये आपले काही मुद्दे राहून गेले. काही शिक्षणाचे वाटा ज्या आहेत त्याच्याबद्दल अ, माहिती देण्याचं राहून गेलं. कारण आपला तो व्हिडिओ बराच वेळ चालला, 1.5 तास एक एक सलग चालला आणि 12वी नंतर शिक्षणाच्या वाटा खूप वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे साधारणतः ही माहिती देईपर्यंत सहज 2 ते 2.5 तास निघून जातात. त्यामुळे हा पुन्हा एकदा एक प्रयत्न आहे, की जी काही माहिती राहिलेली आहे, ती आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय या सत्राद्वारे. मॅनेजमेंट स्टडीज ज्याला आपण व्यवस्थापन शास्त्र म्हणतो. आता मॅनेजमेंट स्टडीजमध्ये आपल्याला एक गोष्ट मी प्रामुख्याने सांगू इच्छितो, की याच्यामध्ये BMS बॅचलर्स इन मॅनेजमेंट स्टडीज आता ह्यालाच दुसरं नाव दिलेलं आहे कायमस्वरूपी जवळपास सगळ्याच कॉलेजेसमध्ये भारतभर ते पण त्याला BBA नाव दिलेलं आहे. बॅचलर्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. जुनं काय नाव होतं? BMS बॅचलर्स इन मॅनेजमेंट स्टडीज आणि आता याचं नवीन नाव काय आहे? तर BBA बॅचलर्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. बरेचसे पालक विद्यार्थी 12वी नंतर वेबसाईट चेक करत असतात बऱ्याचशा कॉलेजेसची कुठे BMS अवेलेबल आहे. पण हे BMS जे आहे ते आता नाव बदलून BBA झालेलं आहे. त्यामुळे BBA या नावाने सर्च करायला पाहिजे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला बऱ्याच वर्षापूर्वी, की 12वी नंतर जर विद्यार्थ्याला प्रोफेशनल कोर्स करायचा असेल, तर एंट्रन्स एक्झाम कंपल्सरी आहे. प्रोफेशनल कोर्स कुठला? तर मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा व्यवस्थापन सारखे किंवा हॉटेल मॅनेजमेंट सारखे. तर त्याच्यामध्ये पूर्व परीक्षा एंट्रन्स एक्झाम ही कंपल्सरी आहे. त्यामुळे आता हे जे विद्यार्थी मॅनेजमेंट स्टडीजसाठी व्यवस्थापन शास्त्रामध्ये जे पुढे शिकण्यासाठी जातात, तर त्यांच्यासाठी देखील एंट्रन्स एक्झाम आहे. पूर्वपरीक्षा आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना गेल्या 2-3 वर्षापासून याची कल्पना नाही. आता ह्या वर्षी देखील जवळपास 48,000 विद्यार्थी 48,000 जागा रिकाम्या आहेत. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तो एंट्रन्स एक्झामचा पूर्वपरीक्षेचा फॉर्मच भरलेला नाही ऑनलाईन. त्यामुळे त्यांना माहिती नाही. ती एक्झाम ही पूर्वपरीक्षा एकदा झाली मला वाटतं मे महिन्यामध्ये. आता परत ती परीक्षा घेणार आहेत. कारण त्याच्यामुळे काय होणार आहे, की एंट्रन्स एक्झाम घेतल्याशिवाय, पूर्वपरीक्षा घेतल्याशिवाय या विद्यार्थ्यांना तिथे ऍडमिशन देता येणार नाही. त्यामुळे ते पूर्वपरीक्षा आता परत एकदा घेतली जाणार आहे. आता मॅनेजमेंट लेव्हलवरती व्यवस्थापन शास्त्रामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारे, कुठल्या पातळीवरती अधिकारी काम करतात. एक तर असतात कनिष्ठ पातळीवरचे अधिकारी, ज्याला आपण मॅनेजमेंट ट्रेनी असं म्हणतो. तर हे प्रशिक्षणार्थी पदवीधरच असतात. व्यवस्थापन शास्त्र शिकलेले असतात. पण कामाचा अनुभव नसलेले असतात. त्यांना एकही दिवसाचा कामाचा अनुभव नसतो. नुकतेच त्या फ्रेश ग्रॅज्युएट्स असतात. BBA झालेले किंवा व्यवस्थापन शास्त्र त्याच्यामध्ये त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असतं. त्यांना मॅनेजमेंट ट्रेनिंग कामाला ठेवतात. साधारणतः 3 महिन्याचं किंवा 6 महिन्याचं देखील ट्रेनिंग दिलं जातं. आणि मग त्यांना त्यांची योग्यता पाहून, त्यांचा कामाचा दर्जा पाहून मग मध्यम पातळीवरचे अधिकारी म्हणून त्यांना भरती केलं जातं. ज्याच्यामध्ये ब्रांच मॅनेजर असू शकतात, अकाउंट्स मॅनेजर असू शकतात, पर्चेस मॅनेजर असू शकतात किंवा कॅश मॅनेजर असू शकतात. कारण काही वेळेला बऱ्याचशा कामामध्ये, उद्योगधंद्यामध्ये, व्यवस्थापनामध्ये, व्यवसायामध्ये कॅशची थोडीफार गरज असते. आवक-जावक देखील कॅशच्या स्वरूपामध्ये होत असते. स्टोअर मॅनेजर असतात किंवा सेल्स मॅनेजर असतात. तर हे मध्यम पातळीवरचे अधिकारी आहेत. आणि हेच मग तावून, सुलाखून, अनुभवातून शहाणे होऊन पुढे-पुढे 5 वर्ष, 10 वर्ष सलग काम केल्यानंतर मग ते वरिष्ठ पातळीवरचे अधिकारी होतात. मॅनेजिंग डायरेक्टर असेल, चीफ पर्सनल ऑफिसर असेल किंवा ज्याला आपण CEO म्हणतो, CFO म्हणतो, फायनान्शियल कंट्रोलर असतील, व्हाईस प्रेसिडेंट असतील, अशा प्रकारचे जे लोक आहेत हे वरिष्ठ पातळीवरचे असतात. व्यवस्थापन मॅनेजमेंटच्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. सगळ्यात व्हेरी वेल नोन ब्रँच आहे मार्केटिंग. मार्केटिंग मॅनेजमेंट आहे. ज्याला अ, त्याच्यामध्ये त्यांचा जो हे जे MBA असतं, ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी मग पुढे MBA करतात. MBA इन मार्केटिंग मॅनेजमेंट. आता MBAचं फुल फॉर्म काय? तर मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. ओके. मग हे ग्रॅज्युएशन केलेले मग मास्टर्स करतात.
पोस्ट ग्रॅज्युएशन करतं, मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. पर्सनल मॅनेजमेंट आहे, म्हणजे जे साधारणतः एच-आर, ह्युमन रिसोर्सेसच्या लेव्हलचं काम आहे. फायनान्स मॅनेजमेंट, कुठला व्यवसाय असेल, मग त्याचा फायनान्स कुठून येणार, त्याची मायक्रो लेव्हल किंवा मॅक्रो लेव्हलवरती नियोजन करणं, अर्थ अर्थपुरवठ्याचं नियोजन करणं, हे फायनान्स मॅनेजमेंटमध्ये येतं. जे साधारणतः त्याची काठिण्य पातळी जी आहे या अभ्यासक्रमाची थोडी जास्त असते इतर मॅनेजमेंट स्टडीजपेक्षा, इतर सब्जेक्ट्सपेक्षा. प्रोडक्शन मॅनेजमेंट, की बाबा उत्पादन कशा पद्धतीने केलं जावं, कच्चा माल कसा येतो आणि त्याच्यामधनं उत्पादन कसं तयार केलं जातं, हे प्रोडक्शन मॅनेजमेंटमध्ये केलं. मटेरियल मॅनेजमेंट, कच्चा माल पुरवठा. प्रोडक्शन मॅनेजमेंट, कच्च्या मालापासून फायनल प्रोडक्ट कसं तयार केलं जातं. एक्सपोर्ट मॅनेजमेंट, तर हे जे तयार झालेलं उत्पादन आहे, तर ते परदेशामध्ये कसं पाठवलं जातं, ज्याला एक्सपोर्ट म्हणतात. निर्यात ज्याला आपण म्हणू शकतो. इव्हेंट मॅनेजमेंट, आता आपण बघतो की भारतामध्ये आय-पी-एल सारखा खूप मोठा इव्हेंट होतो. रणजी देखील किंवा इतर स्पोर्ट्स देखील हे इव्हेंटच आहे किंवा अ, अ, फिल्मफेअर सारखे अवॉर्ड सेरेमनीज आहेत किंवा फॅशन शोज आहेत किंवा राज्य पातळीवरती घेतल्या जाणाऱ्या स्पोर्ट्स स्पर्धा, खेळाच्या स्पर्धा आहेत किंवा इनडोअर स्पोर्ट्स असतील किंवा कल्चरल ऍक्टिव्हिटीज असतील, मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन वगैरे घेतलं तर हे सगळी जी काम जे असतं ते इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे असतं. इव्हेंट म्हणजे काय, तर एखादी अ, अशी अशी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी अशी कंपनी असते की त्याच्या हाताखाली लोक जे काम करणारे असतात ते तो इव्हेंट, तो कार्यक्रम सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पार पाडेपर्यंत सगळ्या प्रकारचं त्याचे बॅनर्स असतील, त्याचे स्टेज असेल किंवा ऑडिटोरियम असेल किंवा त्याची ऑनलाईन प्रसिद्धी असेल, सुरुवातीचा भाग जो असतो तो आणि तिथे जे कलाकार येणार आहेत त्यांची सोय सुविधा, जे प्रेक्षक येणार आहेत त्यांची सोय सुविधा, ते खाण्यापिण्याचं असेल, पाणी असेल, वॉशरूम्स असतील. तर ह्या सगळ्या जे काम आहे ते इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी करते आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ होऊ नये याची देखील ते लोक काळजी घेतात. म्हणजे त्यांची सिक्युरिटी असते, त्यांचे सीसीटीव्ही असतात. तर ह्या सगळ्यांचं त्या त्या इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये असतं. येतं. त्याच्यानंतर हेल्थ अँड हॉस्पिटल मॅनेजमेंट. मी मागच्या सत्रामध्ये याच्याबद्दल बोललेलो आहे. हेल्थ अँड हॉस्पिटल मॅनेजमेंट. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स व्यतिरिक्त इतर स्टाफ देखील असतो. नर्सेस, वॉर्ड बॉय, लॅबोरेटरी टेक्निशियन, हेल्पर्स, सिक्युरिटी, फ्रंट डेस्क किंवा रिसेप्शनिस्ट वगैरे जे असतात, जे पुढे बसलेले असतात ते. अ, याच्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंट, एच-एम, तर बी-एच-एम, बॅचलर्स इन हॉटेल मॅनेजमेंट ही एक डिग्री आहे. अ, दादरकडनं प्रभादेवी भागामध्ये जाताना सरकारमान्य संस्था आहे. खूप जुनी आहे. हॉटेल मॅनेजमेंटच त्याचं नाव आहे. आणि या हॉटेल मॅनेजमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस केले जातात. 3 वर्ष असतील किंवा 4 वर्ष असतील. काही कोर्सेस 2 वर्षाचे देखील आहेत. पण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो कोर्स आहे, जसं मी मगाशी म्हटलं, बी-एच-एम, बॅचलर्स इन हॉटेल मॅनेजमेंट. आता हे बॅचलर्स इन हॉटेल मॅनेजमेंट जे विद्यार्थी शिकतात, त्यांना काय शिकवलं जातं त्या कोर्सेसमध्ये? तर वेगवेगळे खाद्यपदार्थ, भारतीय पद्धतीचं जेवण असेल किंवा इतर परदेशी पद्धतीचं जेवण असेल, कॉन्टिनेंटल असेल, चायनीज असेल किंवा थाई असेल, अ, इतर कुठल्याही पद्धतीचं जेवण हे सगळं शिकवलं जातं त्यांना व्यवस्थितपणे आणि हे पुढे मग काय म्हणून काम करतात? पुढे हे शेफ म्हणून काम करतात. CHEF, शेफ म्हणजे काय? तर अ, त्या ते खाद्यपदार्थ बनवणारा एक स्पेशलिस्ट माणूस आणि अशा अशा लोकांना कुठे कुठे भरती मिळू शकते? तर हॉस्पिटलमध्ये शेफ लागतात. मोठ्या-मोठ्या रेस्टॉरंटमध्ये, 5 स्टार हॉटेल्समध्ये शेफ लागतात. अ, जे अ, अ, विमानतळावरती देखील शेफ असतात तिथल्या रेस्टॉरंटमध्ये. विमानामधनं प्रवास करताना मग तिथल्या विमानामधल्या प्रवाशांना देखील खाद्यपदार्थ पुरवले जातात. बॅक एंडला विमानतळाच्या आसपासच्या भागामध्ये देखील मोठे-मोठे किचन असतात. ज्या किचनमध्ये शेफ असतात आणि हे अ, अ, मोठ्या प्रमाणावरती जेवण बनवलं जातं. समजा एखादी मोठी विमान कंपनी असेल, इंडिगो सारखी, त्याचे अ, अ, इंडिगो अर्थात कुठल्याही प्रकारचा खाद्यपदार्थ देत नाही. जर आपण एअर इंडियाचं उदाहरण घेतलं तर त्यांचा ताज बरोबर कॉन्ट्रॅक्ट आहे आणि मग ताजच्या किचनमध्ये खाद्यपदार्थ बनवले जातात. दिवसाला 10,000 लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ, जेवण तयार केलं जातं. पाण्याच्या बाटल्या असतील आणि मग हे त्या-त्या
क्लासनुसार, इकॉनॉमीनुसार, बिझनेसनुसार किंवा एक्झिक्युटिव्ह क्लासनुसार त्या पद्धतीचे जेवणाची क्वांटिटी, क्वालिटी ही वेगवेगळी असू शकते आणि त्याच्यामध्ये देखील शेफ असतात. प्रवासी जहाज, जसं प्रवासी विमानामध्ये जेवणाची आवश्यकता असते प्रवाशांना, तशी प्रवासी जहाजामध्ये देखील त्यांचे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, त्यांचे किचन्स असतात. तिथे देखील एक मोठ्या-मोठ्या प्रवासी जहाजामध्ये 500, 1000, 2000 प्रवासी येऊ शकतात आणि त्यांचा प्रवास 3 दिवस, 10 दिवस, 15 दिवस चालू शकतो जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये. मग तिथे देखील शेफची गरज असते. वेगवेगळ्या प्रकारच्या डेलिकसीज, वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ त्या प्रवाशांच्या सूचनेनुसार, प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार तयार केले जातात. आता बॅचलर्स ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हे झालं. त्याच्यानंतर अ, अ, कृषी व्यवसायामध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत महाराष्ट्रामध्ये, भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये आहेत. बी-एस-सी, एम-एस-सी ॲग्रीकल्चर करतात आणि हे वेगवेगळ्या पातळ्यावरती काम करू शकतो. स्वतःचा शेती व्यवसाय किंवा सरकारी नोकरी, निमसरकारी किंवा खाजगी देखील ते लोक नोकरी करू शकतात. जसं मी म्हटलं की डॉक्टर्स हे अ, लोकांसाठी काम करतात, तसे व्हेटेरिनरी डॉक्टर्स पण असतात, व्हेटेरिनरी सर्जन पण असतात. हे मागच्या सत्रामध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. हॉर्टिकल्चर ज्याला आपण उद्यानशास्त्र असं म्हणतो. जसं मी लँडस्केप गार्डनिंग म्हटलं. आर्किटेक्ट्स हे लँडस्केप देखील तयार करतात. ते लँडस्केप तयार केल्यानंतर तिथे कुठल्या प्रकारची झाडं लावली पाहिजेत, कसं काय ते उद्यान तयार केलं पाहिजे. ते सरकारी असेल, निमसरकारी, खाजगी असेल. मग ते उद्यान तयार करण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या देखील असतात किंवा काही व्यक्ती देखील हॉर्टिकल्चरिस्ट म्हणून काम करतात. बी-एस-सी, एम-एस-सी हॉर्टिकल्चर केलेले हे जे विद्यार्थी असतात, त्यांना हे हॉर्टिकल्चरचं काम मिळू शकतं. बऱ्याच ठिकाणी अ, रस्त्यावरती अशी बेटं तयार केली जातात किंवा रेल्वे टर्मिनस असेल, रेल्वे स्टेशन्स असतील, एअरपोर्ट्स असतील, तर त्या ठिकाणी अशी अ, उद्यानं किंवा अशी बेटं, आयलंड्स तयार केली जातात. ओके. किंवा अ, माहीम नेचर पार्क आहे. तर तिथे देखील भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये झाडं लावलीत. मग तिथे देखील हॉर्टिकल्चरिस्ट असतात. फिशरीज, फिशरीज बद्दल मी आपल्याला मागच्या वेळेला माहिती दिली नाही. तर बी-एस-सी फिशरीज केलं जातं आणि हे मोस्टली विद्यार्थी झूओलॉजीशी रिलेटेड हे स्टडीज आहेत. वर्सोवामध्ये फिशरीज इन्स्टिट्यूट आहे. तसं शिरगाव, रत्नागिरी या भागामध्ये देखील फिशरीजचं कॉलेज आहे. हे केंद्र शासनाचं आहे. खाजगी देखील फिशरीज इन्स्टिट्यूट आहेत आणि बी-एस-सी, एम-एस-सी फिशरीज करणारे विद्यार्थी पुढे स्वतःचा व्यवसाय करू शकतात किंवा फिशरीजच्या कंपनीज आहेत काम या क्षेत्रामध्ये, की समुद्रामध्ये मासळी जी पकडली जाते, मग ती समुद्र किनाऱ्यावरती आणून कारखान्यामध्ये ती प्रोसेस केली जाते. गद्रे फूड्स कदाचित तुम्ही ऐकलं असेल. गद्रे फूड्स हे सी फिश प्रॉडक्ट्स बनवतं वेगवेगळ्या प्रकारचे. तर ते रत्नागिरीमधनं त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावरती बिझनेस चालतो आणि मग ते प्रॉडक्ट तयार केले जातात संपूर्ण भारतभर. भारताच्या बाहेर देखील बऱ्याचशा कंपन्या आहेत, की ज्या ह्या प्रकारचं काम करतात. त्याच्यामध्ये फिशरीजचं ज्ञान असलेले लोकच व्यवस्थितपणे काम करू शकतील. मग बी-एस-सी, एम-एस-सी फिशरीज आहे. त्याच्यानंतर अ, कायदा, लॉ. आता लॉ जे करणारे लोक आहेत, एल-एल-बी, एल-एल-एम हे तुम्हाला मी मागच्या वेळेला सांगितलं, की एल-एल-बी करणारे हे ग्रॅज्युएशन आहे. एल-एल-एम हे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. आणि गुन्हेगारी आणि दिवाणी असे 2 प्रकारचे कायदे आहेत. एल-एल-एम जे करणारे लोक असतात ते मोस्टली ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये पारंगत असतात. दिवाणी खटले असतील किंवा गुन्हेगारी स्वरूपाचे दर्जे खटले असतील. आता गुन्हेगारी मध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये शाखा आहेत. तर एक आहे की व्हाईट कॉलर क्राईम. व्हाईट कॉलर क्राईम म्हणजे काय? तर बँकेमध्ये किंवा एखाद्या अर्थसंस्थेमध्ये घोटाळा. तर तो झाला व्हाईट कॉलर क्राईम. एक आताच आजचीच एक बातमी आहे, की बँकेच्या मॅनेजरनेच बँकेच्या खातेदारांच्या खात्यातून थोडे-थोडे पैसे आपल्या खात्यामध्ये वळवले. आता हा गुन्हा कुठल्या प्रकारचा झाला? हा व्हाईट कॉलर क्राईम झाला. तो एक झाला. जिथे अ, प्रत्यक्षात चोरी किंवा खून किंवा बलात्कार हे वेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर आहे की इकॉनॉमिक ऑफेन्सेस. आता हा जो मी बँकेतला सांगितला गुन्हा, तो एक इकॉनॉमिक ऑफेन्सेस आहेत. मग त्याच्यामध्ये इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग म्हणून एक प्रत्येक राज्यामध्ये पोलिसांचं एक वेगळी शाखा असते. मग हे इकॉनॉमिक ऑफेन्सेस अजून कुठल्या प्रकारचे असू शकतात?
मग इकॉनॉमिक ऑफेन्सेस मध्ये किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत, अर्थ पुरवठा करणाऱ्या संस्था आहेत, तर त्या किंवा शेअर मार्केट आहे किंवा म्युच्युअल फंड्स आहेत. त्याच्यामध्ये लोकांनी जर आर्थिक घोटाळा केला, फसवणूक केली, तर ते हे इकॉनॉमिक ऑफेन्सेस या भागामध्ये मोडतं. क्रिमिनल लॉ असेल किंवा आता प्रॉपर्टी रिलेटेड देखील खूप मोठ्या प्रकारावरती, मोठ्या प्रमाणावरती डिस्प्यूट्स तयार होत आहेत. आई वडिलांच्या नंतर किंवा मुलं त्यांची किंवा मोठे मोठे बिझनेस हाऊसेसचे जे मालक आहेत, ते समजा ते मृत्यू पावले, तर त्यांच्यानंतर मग त्या कंपनीमध्ये की कोण त्यांचं सक्सेसर, त्यांच्यानंतर कोणाकडे ते संपूर्ण बिझनेसचं कंट्रोल जायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी देखील याच्यावरती देखील वादविवाद निर्माण होतात. नागरी कायदा, तर नागरी कायदा याच्यामध्ये तर रेड सिग्नल जंप नाही करायचं, हे भारतामध्ये जवळपास बरेच लोक मानतच नाही. हा एक नागरी कायद्याचा भाग आहे. कर कायदा, टॅक्स रिलेटेड इश्यूज म्हणजे मग आता आयकर असेल, इन्कम टॅक्स ज्याला आपण म्हणतो किंवा जी असेल, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, व्हॅट असेल, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, असे वेगवेगळ्या प्रकारचे इव्हन रोड टॅक्स सुद्धा आहे. कुठली गाडी विकत घेतली, टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, तर रोड टॅक्स दिला जातो. टोल दिला जातो टोल नाक्यावरती. तर हे सगळे जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे मालमत्ता कर, प्रॉपर्टी टॅक्स आपण महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेला मालमत्ता कर देतो दरवर्षी. तर ते हे सगळे जे कर कायदे आहेत ते. आंतरराष्ट्रीय कायदे. आता आंतरराष्ट्रीय कायद्याचा कोणाला संबंध येतो? बाबा जे कुठल्याही प्रकारचं उत्पादन एक्सपोर्ट करतात किंवा कुठल्याही प्रकारचे उत्पादन, कुठल्याही प्रकारचा माल इम्पोर्ट करतात. मग त्यांना आंतरराष्ट्रीय कायदे लागू पडतात. किंवा एखादी व्यक्ती परदेशामध्ये गेली वैयक्तिक स्वरूपामध्ये टुरिस्ट म्हणून देखील आणि समजा तिथे काही कायदा मोडला गेला अनवधानाने, मग तो आंतरराष्ट्रीय कायदा तिथे तो लागू पडतो. आता आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये 2 देशांना परस्पर संबंधांना नियंत्रित करणारे काही आंतरराष्ट्रीय कायदे असतात. त्याची लेव्हलच एकदम खूप हाय असते. मी एकदम छोट्या प्रमाणामध्ये सांगितलं, पण अतिशय मोठ्या प्रमाणावरती जेव्हा 2 देश एकमेकांबरोबर सामंजस्य करार करतात, तर ते नियमावलीच्या चौकटीत राहून सामंजस्य करार करतात. कामगार विषयक कायदा प्रत्येक छोटं आस्थापन असेल किंवा मोठा उद्योग असेल त्याच्यामध्ये कामगारांच्या संदर्भामध्ये, कामगारांच्या कामाच्या वेळेसंदर्भामध्ये, कामगारांच्या अ, मोबदल्यामध्ये, पगार ज्याला म्हणतो त्याच्याबद्दल, कॉर्पोरेट लॉ आता मल्टीनॅशनल कंपनीज आहेत. त्याच्यामध्ये कॉर्पोरेट लॉचा एक हे आहे, वापर केला जातो. त्याच्यामध्ये कंपनी लॉ असेल, इंडस्ट्रियल डिस्प्यूट असेल किंवा कॉपीराइट ॲक्ट असेल, कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट असेल. आता एकाच प्रकारचं उत्पादन आहे. त्याचं पॅकेजिंग आहे आणि ते उत्पादन बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती चालतं. मग दुसऱ्या कंपन्या काय करतात, त्याच प्रकारचं पॅकेजिंग वापरतात आणि त्याच प्रकारे थोडंफार मिळतं-जुळतं नाव त्याच्यावरती टाकतात आणि ते बाजारामध्ये विकण्याचा प्रयत्न करतात. तो कॉपीराइट ॲक्ट भंग होतो. कन्झ्युमर प्रोटेक्शन लॉ असेल किंवा एखाद्या व्यक्तीची फसवणूक झाली, उत्पादन सांगितलं बाबा ह्या-ह्या क्वालिटीचं आहे किंवा ही क्वांटिटी आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, की बिस्किटाच्या पुड्यावरती लिहिलेलं असतं संख्या, की त्या बिस्किटाच्या पुड्यामध्ये किती बिस्किट आहेत. 11 बिस्किट असेल तर त्या बिस्किटाच्या पुड्यावरती 11 हा आकडा पाहिजे. याच्यामध्ये 11 बिस्किटं आहेत. आणि त्याचं जे कंपोझिशन आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स किती, फॅट्स किती, मैदा किती, साखर किती, पाम तेल किती, हे सगळे वेगवेगळे केमिकल, प्रिझर्व्हेटिव्हज किती सगळं. हे सगळं बाहेर त्या पॅकेटवरती लिहिणं कंपल्सरी आहे. जवळपास सगळ्याच प्रॉडक्ट्सच्या. ओके. मग हे सगळं कन्झ्युमर प्रोटेक्शन लॉ, पेटंट लॉ, ज्या व्यक्तीने शोध केलाय एखाद्याचा, व्यक्तीचे नाव आहे ते पेटंट आहे. तर दुसरी कुठली कंपनी किंवा दुसरी कुठली व्यक्ती त्याच्यासारखंच तेच हेडफोन, तीच टेक्नॉलॉजी वापरून अगदी सेम टू सेम 100% दिसतंही देखील सेम सगळं. मग ते प्रोडक्शन करून ते विकण्याचा प्रयत्न केला. तो पेटंट लॉचा औषधांच्या बाबतीमध्ये देखील पेटंट आहेत. मग ते औषधाचं पेटंटचं त्यांना काहीतरी फी भरावी लागते. पेटंटची फी भरून मग ते उत्पादन तयार ते पण ती समोरची पेटंट कंपनी किंवा ती व्यक्ती तयार झाली पाहिजे. बाबा माझं पेटंट तू वापरू शकतो आणि हे औषध तयार करू शकतो. जेव्हा आपण हा अभ्यासक्रम पूर्ण करू, 10वी नंतरचं शिक्षण असेल, 12वी नंतर शिक्षण असेल, ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, जेव्हा आपण कुठली एखादी नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी कुठल्याही प्रकारचा आपण प्रयत्न करत असतो, परीक्षेच्या माध्यमातनं किंवा इंटरव्ह्यूच्या माध्यमातनं,
किंवा जेव्हा आपण व्यवसाय करतो तेव्हा भाग भांडवल जमवण्याचा प्रयत्न करतो बँकेकडनं किंवा काही इतर काही खाजगी संस्थांकडनं, काही पतसंस्था आहेत त्यांच्याकडनं, तर ते आपले इंटरव्ह्यू घेतात. मग ते नोकरीसाठी इंटरव्ह्यू असेल किंवा व्यवसायामध्ये भाग भांडवल जमवताना इंटरव्ह्यू असेल, तेव्हा त्याच्यामध्ये जर विद्यार्थ्यांनी खरोखर लेक्चर अटेंड केलेले असतील, खरोखर अभ्यास केला असेल मनापासून, व्यवस्थितपणे परीक्षा दिल्या असतील, चांगले गुण मिळवले असतील, तर इंटरव्ह्यू घेणारे जे लोक असतात त्यांना अवघ्या 10 ते 20 सेकंदामध्ये प्रश्न विचारल्यानंतर 10 ते 20 सेकंदामध्ये तुमची क्वालिटी, तुमचं कॅलिबर, तुमचं स्टँडर्ड, तुमचं वैचारिक पातळी, तुम्ही खरोखर मनापासून अभ्यास केलाय की हे त्यांना ताबडतोब कळतं. फक्त 10 ते 20 सेकंदामध्ये प्रश्न विचारल्यानंतर 10 ते 20 सेकंदामध्येच कळून जातं. तुम्ही जर उत्तर दिलं व्यवस्थित ताबडतोब, जर तुम्हाला खरोखर अभ्यास तुम्ही केला असेल, व्यवस्थित अभ्यास केला असेल आणि तुमच्या लक्षात असेल सर्व काही, तर तुम्ही ताबडतोब उत्तर देणार आणि ते उत्तर देताना समोरच्याचं ताबडतोब समाधान होतं. प्रत्यक्ष हे मी बघितलेलं आहे की कशाप्रकारे इंटरव्ह्यूला सामोरे जातात कॅन्डिडेट आणि कशाप्रकारे त्यांची मग धावपळ होते प्रश्नाची उत्तर देताना. कारण रेग्युलर लेक्चर्स अटेंड केलेले नसतात. परीक्षेचा अभ्यास व्यवस्थित केलेला नसतो. प्रोजेक्ट असतील, असाइनमेंट असतील, त्या व्यवस्थित पार पाडलेल्या नसतात. चॅट जीपीटी सारख्या ठिकाणी असे रेडीमेड प्रोजेक्ट असाइनमेंट्स घेतलेले असतात. त्यामुळे त्याच्यावरती देखील प्रश्न जेव्हा विचारले जातात तेव्हा देखील त्यांना व्यवस्थितपणे उत्तर अ, देता येत नाही. त्यांनी होमवर्क केलेला नसतो. जो अभ्यास त्याचा करायचा असतो आणि अभ्यास केल्यानंतर जी उत्तर द्यायची असतात ती त्यांना जमत नाही. त्यामुळे हे कुठलाही कोर्स तुम्ही सिलेक्ट करा 10वी नंतर, 12वी नंतर त्याचा अभ्यास हा तुम्ही व्यवस्थितपणे केलेला असणं गरजेचंच आहे. आता संगणक ज्ञान. आता संगणक ज्ञानामध्ये कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी जी आहे त्याच्यामध्ये 2 प्रकारे कोर्सेस करतात विद्यार्थी. अ, जेटकिंग सारख्या इन्स्टिट्यूट आहेत मुंबईमध्ये, मुंबईच्या बाहेर भारतभर पसरलेल्या किंवा इतरही काही संस्था आहेत ज्या हार्डवेअरचं देखील ट्रेनिंग देतात आणि सॉफ्टवेअरचं देखील ट्रेनिंग देतात. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर याच्यामध्ये काय फरक आहे? कॉम्प्युटर ज्याचा बनलेला आहे, लॅपटॉप ज्याचा बनलेला आहे, त्याची स्क्रीन असेल, त्याचा रॅम असेल, त्याचा रॉम असेल, ज्याला आपण मेमरी म्हणतो किंवा त्याचं काम करण्याचा स्पीड असेल, तर हे सगळे त्याच्यामध्ये जे पार्ट्स बसवलेले आहेत, आयसीज आहेत, इंटिग्रेटेड सर्किट्स आहेत. हे सगळे जे पार्ट्स आहेत, ज्या पार्ट्समुळे तो कॉम्प्युटर, तो लॅपटॉप तयार झालेला आहे, ते सगळा भाग आहे हार्डवेअरचा. आणि दुसरा भाग आहे सॉफ्टवेअर. तर सॉफ्टवेअरमध्ये काय तर त्याच्यामध्ये कुठले ऍप्स आहेत, त्याची ऑपरेटिंग सिस्टम कुठली आहे, विंडोज आहे का ऍपल आहे, कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये सुविधा आहेत. अ, अ, त्याच्यामध्ये सॉफ्टवेअरच्या वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत का? जावा आहे, पायथॉन आहे, सी प्लस प्लस आहे. हे सगळं सॉफ्टवेअरचा भाग आहे. त्यामुळे 2 प्रकारे विद्यार्थी याच्यामध्ये ट्रेनिंग घेऊ शकतात आणि पुढे त्याच्यामधनं करिअर घडवू शकतात. 10वी नंतर देखील विद्यार्थी याच्यामध्ये जाऊ शकतात. असं काही नाही की 12वी पर्यंत वाट बघितली पाहिजे. तुम्ही हार्डवेअरचंही ट्रेनिंग घेऊ शकता आणि सॉफ्टवेअरचंही ट्रेनिंग घेऊ शकता. कुठल्या प्रकारच्या नोकऱ्या, कुठल्या प्रकारचा व्यवसाय याच्यामध्ये करता येतो. हार्डवेअरचं ट्रेनिंग आता कुठलंही मशीन आहे. ते मशीन नवीन कोणी विकत घेतलं तर काही दिवसांनी, काही महिन्यांनी, काही वर्षानंतर त्याच्यामध्ये बिघाड, दुरुस्ती, त्याची सर्व्हिसिंग हे सगळा त्याचा भाग आहे. त्यामुळे मग त्याचं बिघाड असेल, त्याची दुरुस्ती असेल, त्याचं सर्व्हिसिंग असेल, त्याचं सॉफ्टवेअर अपग्रेडेशन असेल, तर हे सगळे जी कामं आहेत ते हार्डवेअरवाले लोकं आणि सॉफ्टवेअरवाले लोकं हे दोघेही करू शकतात. मशीन बिघाड झाली तर हार्डवेअरवाल्यालाच तुम्हाला शेवटी जाऊन सांगावं लागतं, "बाबा हे असं-असं प्रकारे मशीन बिघडलेलं आहे. याचं काय नक्की झालंय मला काही माहिती नाही." मग तो चेक करतो. मग जसं मोबाईल रिपेअरिंग आहे, टीव्ही रिपेअरिंग आहे, इलेक्ट्रॉनिक गुड्सचे रिपेअरिंग आहे. तर हे प्रत्येकाचे कोर्सेस आहेत. जसं मी कॉम्प्युटर बद्दल बोललो, लॅपटॉप बद्दल बोललो, तसं हेच जे माझं याच्यावरचे जे विश्लेषण आहे किंवा बाबा हार्डवेअर, सॉफ्टवेअर तसंच ते मोबाईल, टीव्ही किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स मग वॉशिंग मशीन असेल, रेफ्रिजरेटर असेल, तर इलेक्ट्रॉनिक गुड्सचं मॅन्युफॅक्चरिंग, त्याचं रिपेअर आणि त्याचं सर्व्हिसिंग या गोष्टी आहेत. एसी, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, टू व्हीलर, फोर व्हीलर या सगळ्यांचं रिपेअरिंग वगैरे होतंच. डेफिनेटली त्याचं सर्व्हिसिंग देखील केलं जातं. तशी गॅरेजेस, तशी वर्कशॉप्स देखील अवेलेबल असतात. तसे त्याचं ट्रेनिंग देखील केलं जातं, ट्रेनिंग दिलं जातं. सरकारमान्य संस्था आहेत, सरकारी संस्था आहेत, खाजगी संस्था आहेत, केंद्र शासनाच्या संस्था आहेत, राज्य शासनाच्या देखील संस्था आहेत, ज्याला आपण आय-टी-आय म्हणतो किंवा एन-एस-टी-आय देखील म्हणतो. त्या केंद्र शासनाच्या आहेत. आता कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर
मोबाईल आहेत किंवा टेलिव्हिजन सारखे गॅजेट्स आहेत. तर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती होत असते. दर 6 महिन्याने नवीन-नवीन मॉडेल्स येत असतात. ॲडव्हान्स व्हर्जन्स येत असतात. त्यामुळे हे जे फील्ड आहे, जसं इलेक्ट्रॉनिक व्हेइकलच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला म्हणता येईल, की दर 6 महिन्याने नवनवीन तंत्रज्ञान त्याच्यामध्ये येत आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कामाच्या संधी भरपूर आहेत. इंटरनेटमुळे नेटवर्किंग आता इंटरनेट हे सगळ्या जगभर पसरलेलं आहे आणि इंटरनेट हे देशांशी कसं काय जोडलेलं आहे, त्या इंटरनेटच्या केबल्स या ज्या आहेत त्या समुद्राच्या तळाशी टाकलेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये जगभरामध्ये. युरोप पासून ते एशियापर्यंत, एशियापासून आफ्रिकेपर्यंत, आफ्रिकेपासून अमेरिकेपर्यंत, अमेरिकेकडनं दुसऱ्या बाजूने रशियापर्यंत. तर ह्या समुद्राच्या खालून ह्या केबल्स पाठवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे दूरसंचार जे आहे, नुसतं इंटरनेट नाही, तर इंटरनेटच्या मार्फत सगळंच काही. मग ते मोबाईल टेलिफोनी असेल, लँडलाईन्स असतील किंवा इतर कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन असेल. आपण जे बघतो ॲप्स, YouTube असेल, Amazon प्राईम असेल किंवा Netflix असेल, तर हे ह्याचं सगळ्याचं जे हे आहे ते सॅटेलाईट टेक्नॉलॉजी तर आहे त्याच्याबरोबर, त्याच्या जोडीला. पण त्याच्याबरोबर अ, हे समुद्राच्या तळात गेलेल्या इंटरनेटच्या केबल्स आहेत. ओके. त्यामुळे नेटवर्किंगचं खूप महत्व आहे आजच्या घडीला. आता याच्यामध्ये कॉम्प्युटरमध्ये 2 फील्ड खूप मोठ्या प्रमाणामध्ये आजकाल आपण बघतो आहोत. ॲनिमेशन आहे आणि गेमिंग आहे. आता ॲनिमेशन हे खूप मोठ्या प्रमाणावरती आणि गेमिंग हे देखील खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. बिलियन्स ऑफ डॉलर्स बिलियन्स ऑफ डॉलर्स अब्जावधी डॉलर्सची हे बिझनेसेस आहे संपूर्ण जगभरामध्ये पसरलेले. त्यामुळे ॲनिमेशन किंवा मल्टीमीडिया ज्याला म्हणतात किंवा गेमिंग म्हणतात. तर गेमिंग आता मोबाईलवरती मुलं गेमिंग खेळतात, कॉम्प्युटर, लॅपटॉपवरती गेमिंग खेळतात. आता काही कंपन्यांनी तर आपल्या टीव्हीवरती देखील गेमिंगचे ऑप्शन्स आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे गेमिंग हे खूप मोठं फील्ड आहे. जसं मी ॲनिमेशन हे फील्ड म्हटलं. ॲनिमेशन म्हणजे कार्टून मेकिंग असा एक सर्वसाधारणपणे गैरसमज आहे. जर तुम्ही सारखा चित्रपट बघितला असेल, तर त्या ॲनिमेशन काय असतं याची तुम्हाला पूर्णपणे कल्पना येईल. आणि ॲनिमेशन हे काही नुसतं काही मनोरंजनासाठी, खेळण्यासाठी आहे अशातला काही भाग नाही. मोठे-मोठे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे जे प्रोजेक्ट्स आहेत, 100 माळ्याची बिल्डिंग उभारली आहे किंवा एखादं मोठं एअरपोर्ट आहे किंवा एखादं रेल्वे टर्मिनस आहे, एखादं जहाजाचं तळ आहे किंवा ब्रिजेस आहेत किंवा 800, 900, 1000, 1200 किलोमीटरचा महामार्ग आहे. तर हे सगळं ॲनिमेशनच्या स्वरूपामध्ये किंवा नवीन मॉडेल्स आहेत ईव्हीचे, टू व्हीलरचे, फोर व्हीलरचे, ट्रक्सचे. तर ह्या सगळ्यांचे जे डिझाइन असतं, हे आर्किटेक्ट तर करतातच, पण ॲनिमेशनच्या माध्यमातून सुद्धा हे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट कसे दिसतील, त्याचं मूर्त स्वरूप कसं असेल, साधारणतः हे कशा पद्धतीने अ, प आहे त्या परिस्थितीमध्ये कसं दिसतं, त्याचं 3D व्हर्जन देखील हे तयार केलं जातं. त्यामुळे हे देखील त्याचा एक भाग आहे. आता ई-कॉमर्स, ई-बिझनेस. आता ई-कॉमर्स, ई-बिझनेस म्हणजे काय तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं Amazon असतील किंवा Myntra असेल, Flipkart असेल, Zepto असेल, Zomato असेल, Swiggy असेल, हे ई-कॉमर्स बिझनेस आहेत आणि हे लोक काय करतात, तर आपण ॲप डाउनलोड केलेलं आहे. आपण एखादं प्रॉडक्ट ऑर्डर केलं, खाण्यापिण्याची वस्तू असेल, मोबाईल असेल, कॉम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, अगदी टू व्हीलर सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला Flipkart किंवा ह्याच्यासारख्या काही ॲप्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ऑर्डर करता येते. त्यांच्या स्वतःच्या वेबसाईट असतात, पण त्याच्या पलीकडे जाऊन देखील आपण हे करू शकतो. आणि मग हे जे ह्या कंपन्या ज्या असतात ते काही प्रॉडक्ट्स भारतातले प्रॉडक्ट असेल दिल्लीमध्ये आणि ते ऑर्डर केले मुंबईतल्या व्यक्तीने, मग ते त्या व्यक्तीपर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी त्याचं एक नेटवर्क असतं. ओके. आणि ते हे जे ब्लॉकचेन त्याला मार्केटिंग म्हणतात. ब्लॉकचेन ही पद्धत आहे. म्हणजे दिल्लीवरनं ते मुंबईमध्ये पाठवलं जातं. मुंबईमध्ये डायरेक्ट येत नाही. तर ते भिवंडी सारख्या ठिकाणी येतं. तिथे हब असतं आणि मग तिथून ते शेवटच्या व्यक्तीपर्यंत ते पोहोचतं. म्हणजे कन्झ्युमरपर्यंत पोहोचतं. पण त्याच्यामध्ये पण वेगवेगळे बिझनेस मॉडेल आहेत. आता जर आपण बघितलं Zepto किंवा Swiggy आहे, Zomato आहे किंवा Amazon किंवा Flipkart 10 मिनिट्स. तर हे 10 मिनिटामध्ये डिलिव्हरी हे करतात. ह्याच्यामध्ये देखील वेगवेगळ्या लेव्हलवरती कामाच्या हे आहेत आणि ह्याचे देखील इव्हन पॅकेजिंगचं देखील ट्रेनिंग दिलं जातं. असे काही इन्स्टिट्यूट्स आहेत भारतामध्ये, की जिथे कुठलंही उत्पादन, नवीन उत्पादन त्याचं पॅकेजिंग कसं केलं जातं. तर पॅकेजिंग हे एक सुद्धा एक शास्त्र आहे. पॅकेजिंग सायन्स आहे.
त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं पॅकेजिंग मटेरियल वापरलं पाहिजे, कुठल्या प्रकारे ते पॅकेजिंग करून ती वस्तू काय त्याची क्वालिटी आहे, त्याच्यामध्ये काही काचेचा भाग आहे का, अतिशय डेलिकेट आहे का, मोबाईल सारखी वस्तू आहे का, की जिथे ती डॅमेज होऊ शकते थोड्याफार ह्याच्याने. तर या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो आणि पुढे हे केलं जातं. आता हा पॅकेजिंग इंडस्ट्री हे ई कॉमर्सचा भाग आहे म्हणून मी इथे डिस्कस केलं. असं होऊ शकतं की 10वीच्या परीक्षेमध्ये नापास झाले, 12वीच्या परीक्षेमध्ये नापास झाले, परत त्यांनी ती परीक्षा देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये यश मिळालं नाही. मग अशा विद्यार्थ्यांनी पुढे काय करावं? त्यांच्यासाठी पुढे काही अव्हेन्यूज आहेत का? त्यांच्यासाठी पुढे काही मार्ग आहे का? निश्चितच आहे. असं काही नाही. तर 10वी नापास झाल्यानंतर नाकर्तेपणाचा शिक्का बसतो. 12वी नापास झाल्यानंतर देखील असं हे होतं, उमेद नष्ट होते. पुढे काही करायची काही मनामध्ये काही इच्छा राहत नाही. मग अशी मुलं विविध क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवू शकतात. असं काही नाही की त्याच्यामध्ये काहीच त्यांचं काही करिअरच घडवू शकत नाही. तो लोकसेवा केंद्र. तर शाळांमध्ये जे विद्यार्थी असतात ते अ, लेखी परीक्षेमध्ये, तोंडी परीक्षेमध्ये लिहू शकत नाही, बोलू शकत नाहीत. मग अशा विद्यार्थ्यांसाठी एखाद वेळेस एखादा त्यांना टेक्निकल नॉलेज असू शकतं. मोबाईलचा काही प्रॉब्लेम झाला, मिक्सरचा काही प्रॉब्लेम झाला, टीव्ही, फॅन किंवा लाईटचा काही प्रॉब्लेम झाला, तर ते पटकन त्याच्यावरती उपचार करू शकतात. मिक्सरचा काही इश्यू झाला किंवा रेफ्रिजरेटरचा काही किंवा एखाद्या पिनचा, प्लगचा काही इश्यू झाला. तर हे साधारणतः असं आहे. याच्यामध्ये हे लोकसेवा केंद्रामध्ये 62 वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत. ही लोकसेवा केंद्र व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था, महापालिका मार्ग मुंबई हे ज्याला आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणतो त्याच्या बाहेरच आहे. आझाद मैदानाच्या दिशेला. नंतर दुसरं आहे श्रमिक विद्यापीठ, जे आहे जनशिक्षण संस्थान. आता या जनशिक्षण संस्थांमध्ये काय आहे तर बाबा मुलींसाठी काय याच्यामध्ये करता येईल तर शिवणकाम आहे, मेहंदी आहे किंवा ब्युटी पार्लरचे कोर्सेस आहेत, ज्याला आपण सौंदर्य साधना म्हणतो. नंतर सॉफ्ट टॉयज बनवणं किंवा हे टॉयज जे बनवले जातात प्लास्टिकचे, पीव्हीसीचे, तर त्याच्यामध्ये काही वेळेला त्यांचं फिनिशिंग केलं जातं, त्यांची असेंब्ली केली जाते, ते जोडले जातात किंवा त्याचं काही कलरेशन वगैरे केलं जातं. मग तेही देखील मुलं कामं करू शकतात. नंतर अ, बऱ्याचशा ठिकाणी भिवंडीसारख्या भागामध्ये, ठाण्यासारख्या भागामध्ये कपडे शिवण्याचे कारखाने आहेत. तर हे शिवणकाम शिकल्यानंतर मग त्याच्यामध्ये शिवणकाम करू शकतात. पण हे कपडे शिवण्याचे जे कारखाने आहेत त्याच्यामध्ये डिझाइन हा पण एक भाग असतो. नंतर कच्चा माल आपल्यापर्यंत यायला पाहिजे. ते उत्पादन तयार करायला पाहिजे. ते उत्पादन पाठवायला पाहिजे. म्हणजे प्री, ॲक्चुअल प्रोसेस आणि मग पोस्ट. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये देखील अ, अ, बऱ्याच लोकांची आवश्यकता असते. भरतकाम असेल किंवा काचेचं काही काम असेल, अ, ज्याला आपण स्लायडिंग विंडोज म्हणतो किंवा आरसे तयार करणं म्हणतो किंवा डिझायनर लॅम्प्स तयार करणं काचेचं हे त्याच्यामध्ये आहे. पेंटिंग आहे, कुकिंग आहे. मगाशी मी शेफ बद्दल बोललो. पण शेफ काय प्रत्येक वेळेला 10-10 डिशेस स्वतःच बनवेल असं काही नाही. तो हाताखालच्या लोकांना मार्गदर्शन करतो. तू ही डिश बनव, तू ही डिश बनव. आता पेंटिंग असेल किंवा शिल्पकाम असेल. बृहन्मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय आहे. त्याच्याच बाजूला जे स्कूल ऑफ आर्किटेक्चर आहे. जिथे मुलं 5 वर्षाचा आर्किटेक्टचा कोर्स करतात. पण तिथे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून पण एक कोर्स आहे. ज्याच्यामध्ये मुलं चित्रकला किंवा शिल्पकाम याच्यावरती देखील प्रशिक्षण घेऊ शकतात. 3 ते 4 वर्षाचे कोर्सेस आहेत आणि त्याच्यामधनं पण ह्या मुलांना स्वतःच लहानपणापासूनच किंवा काही अगोदरच्या कालावधीपासूनच शिल्पकामाची आवड असते, चित्रकलेची आवड असते आणि ते चांगले पारंगत असतात त्याच्यामध्ये. मग तेही विद्यार्थी पुढे हे शिकतात आणि तुम्हाला जर माहिती द्यायची असेल तर जगविख्यात पेंटर एम.एफ. हुसेन. तर त्यांची चित्र जी आहेत ती करोडो रुपयामध्ये अशा आंतरराष्ट्रीय दर्जाचे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जगभरामध्ये हे शिल्पकला करणारे लोक आहेत, चित्रकले संदर्भात लोक आहेत. तर हे जे जनशिक्षण संस्थान जे आहे ते आदर्श नगर जनता हायस्कूल मुंबई 25 त्याचा दूरध्वनी क्रमांक देखील आहे. दुसरं एक आहे ते लघु उद्योग सेवा संस्थान आहे. लघु उद्योग किंवा स्वयंरोजगार पूरक असे काही सुरू करता येतील. त्याच्यामध्ये अगरबत्ती तयार करणे, साबण तयार करणे, डिटर्जंट तयार करणे,
किंवा अन्न, भाज्या, फळांचं निरीक्षण, त्यांचं पॅकेजिंग करणं, त्यांची ने-आण करणं, ते याबद्दल आहे. तर हे लघु उद्योग सेवा संस्थान जे आहे ते अंधेरी कुर्ला मार्ग शाखेनाका येथे आहे. नंतर माळी प्रमाणपत्र, हॉर्टिकल्चर बद्दल मगाशी बोललो, पण हॉर्टिकल्चर जी ज्यांनी डिझाईन केलंय, मग ते गार्डन आहे, ते उद्यान आहे, ते बेट आहे. तर ते तिथली जी झाडं आहेत, जिथे वनस्पती आहेत, त्यांची निगा राखण्याचं काम हे माळी माळी करतात. नंतर मत्स्य व्यवसाय. प्रत्यक्षामध्ये समुद्रामध्ये, नदीमध्ये, मोठ्या तलावामध्ये जाऊन मासे पकडणं हा पहिला भाग झाला. दुसरा भाग की ते समुद्र किनाऱ्यावरती आणणं किंवा नदी किनारे किंवा तळ्याच्या कडे आणणं आणि मग ते काही वेळेला ते तसेच फ्रेश विकले जातात बाजारामध्ये. तर ते दुसरी व्यक्ती करू शकते किंवा ही व्यक्ती देखील करू शकते किंवा घरातले इतर जे कुटुंबीय आहेत तेही देखील त्याच्यामध्ये मदत करू शकतात किंवा एखाद्या उद्योगामध्ये त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यातले जे काही टाकाऊ जो भाग असतो तो काढून टाकला जातो. ते फिश फूड म्हणून पुढे तयार केलं जातं आणि जो खाण्यालायक जो भाग असतो, खाण्यायोग्य जो भाग असतो त्याचं पॅकेजिंग वगैरे केलं जातं प्रोसेसिंग करून आणि मग त्याची निर्यात केली जाते. भारताच्या अंतर्गत भारतामध्येच त्याची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी महाराष्ट्रामधनं गुजरातमध्ये किंवा महाराष्ट्रामधनं मध्य प्रदेशमध्ये ते घेऊन गेलं जाऊ शकतं किंवा ते भारतामधून परदेशामध्ये देखील जाऊ शकतं. अगदी अमेरिकेपर्यंत देखील पोहोचतं. औद्योगिक प्रशिक्षण संस्था. आता याच्यामध्ये काही अभ्यासक्रम जे असे आहेत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 8वी, 9वी, 10वी नापास झालेले विद्यार्थी आहेत. मशिनिस्ट, मशीन चालवणे, प्लंबिंग, ओके, पाण्याच्या पाईपलाईन वगैरे याचं सगळं काम जे आहे. गवंडी काम, रंगारी काम, वायरमन, इलेक्ट्रिशियन ज्याला आपण म्हणतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मशीनचे मेकॅनिक, टू व्हीलर असतील, फोर व्हीलर असतील, बुक बाइंडिंग, भरतकाम, विणकाम, कटिंग, स्विविंग, याच्या नंतर चामड्याच्या वस्तू बनवणे, बेल्ट असतील, वॉलेट्स असतील, बॅग असतील, पर्सेस असतील. तर याची संस्था जी आहे ती देखील व्यवसाय मार्गदर्शन निवड संस्था महापालिका मार्ग आझाद मैदानच्या दिशेला हे आहे. नंतर महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाची मान्यता असलेले देखील बरेच अभ्यासक्रम आहेत. त्याच्यामध्ये जर भेट द्यायची असेल तर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक वांद्रे पूर्व इथे जाऊ शकता. खादी व ग्रामोद्योग, खादी देखील. आता सावंतवाडीला अनेक वर्षांपासून लाकडाची खेळणी खूप फेमस आहे. तर ह्या पद्धतीचे देखील उत्पादनं तयार करू शकतात. त्याचं प्रॉपर ट्रेनिंग घ्यावं लागेल. लष्करी सेवा जी आहेत, तर असं काही नाही की लष्करामध्ये फक्त खांद्यावरती बंदूक घेऊन लढणारे सैनिक असतात. तर त्याच्यामध्ये भरपूर लोक असतात. त्याचं मी उदाहरण देतो की सैन्य दलामध्ये अँब्युलन्स असतील, जीप्स असतील किंवा मोठे ट्रक असतील, हे चालवण्यासाठी ड्रायव्हर्स लागतात, क्लीनर्स लागतात, त्याचं मेंटेनन्स करणारे मेकॅनिक लागतात, त्याचं सर्व्हिसिंग करणारे टेक्निशियन लागतात आणि सैन्य दलामध्ये, पोलीस दलामध्ये म्युझिशियन्स लागतात, त्यांचं बँड पथक असतं. किचनमध्ये स्वयंपाकी लागतात, इलेक्ट्रिशियन, टर्नर, फिटर, वेल्डर, प्लंबर हे सगळे लोक लागतात आणि त्याच्यामध्ये 10वी नापास विद्यार्थ्यांना देखील संस्था मिळते, देशाची सेवा करू शकतात. आता याच्यामध्ये ट्रेड्समन म्हणून त्यांची भरती होते. सोल्जर 2 प्रकारे भरती होतात. एक असतात सोल्जर ट्रेड्समन म्हणून आणि दुसरे असतात सोल्जर जनरल ड्युटी म्हणून, जे प्रत्यक्षात खांद्यावरती बंदूक घेऊन लढतात असं आपण म्हणूया. आणि जे ट्रेड्समन आहेत ते प्लंबर आहेत, इलेक्ट्रिशियन आहेत, असे लोक आहेत, ड्रायव्हर आहेत असे. भारतीय सेना दलातील करिअर ऑप्शन्स पण भरपूर आहेत. याच्यामध्ये 12वी सायन्स झालेले विद्यार्थी एनडीए, खडकवासला पुणे येथे ही संस्था आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. जशी ती भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये देखील ह्या अशा अशा प्रकारच्या संस्था आहेत. जशी डेहराडूनमध्ये इंडियन मिलिटरी अकॅडमी आहे किंवा कर्नाटकमध्ये एनएनजी कमांडोचं ट्रेनिंग सेंटर आहे, नॅशनल सिक्युरिटी गार्ड ज्याला आपण म्हणतो, ब्लॅक कॅट कमांडो सुद्धा म्हणतो. तर अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, आर्मी असेल याचे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहेत आणि हे सैन्य दलाच्या ज्या भरती असतात त्या त्यांच्या स्वतःच्या ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपामध्ये भरती असतात. त्याच्या पूर्व परीक्षा असतात आणि मग ते भरती झाल्यानंतर 6 महिने ते वर्षभर, काही वेळेला 2 वर्ष सुद्धा ट्रेनिंग दिलं जातं आणि त्याच्यानंतर त्यांच्या त्या परीक्षेनुसार, त्यांच्या योग्यतेनुसार त्यांची भरती केली जाते. आता 10वी झालेले, 12वी झालेले, ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी जेव्हा
तुम्ही कदाचित आय-एम सारखं मोठं नाव ऐकलं असेल. जसं IIT आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ज्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा, टेक्नॉलॉजीचा अभ्यास केला जातो. तसं IIM हे आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. तशाच जसे IIT आहे तसे VIT देखील आहेत, NIT देखील आहेत, VGTI सारख्या संस्था आहेत, सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे. तसंच IIM सारख्या देखील भरपूर संस्था आहेत भारतामध्ये, सरकारी, निमसरकारी, अगदी खाजगी सुद्धा. पण IIM आणि IITला विशेष दर्जा आहे, विशेष महत्व आहे, कारण याच्यातनं शिकलेले विद्यार्थी जे असतात त्यांना अतिशय उच्च पदावरती नोकऱ्या, उच्च पगाराच्या, मोठ्या पगाराच्या नोकऱ्या देखील मिळू शकतात. आता IIM ही जे याच्यामध्ये 2 वर्षाचा MBA करणारे जे विद्यार्थी असतात, तर त्यांना पूर्व परीक्षा द्यावी लागते ग्रॅज्युएशनच्या नंतर, कॅट, कॉमन ऍडमिशन टेस्ट म्हणून. आणि हे कॅटचा जो तुमचा स्कोर असेल त्याच्याप्रमाणे भारतामध्ये ज्या कुठे वेगवेगळ्या राज्यामध्ये IIM आहे तिथे ऍडमिशन मिळू शकतं. त्याची फी साधारणतः एक या कोर्सेसची, 2 वर्ष कोर्सेसची फी 25 ते 30 लाख, काही वेळेला 40 लाखापर्यंत पण जाते. पण अतिशय गरीबातला गरीब विद्यार्थी जरी असेल आणि ही परीक्षा पास झाला असेल, त्याला IIMला ऍडमिशन घ्यायचं असेल, तर कुठलीही सरकारी किंवा निमसरकारी खाजगी बँक सुद्धा त्यांना कर्ज सहजपणे उपलब्ध करून देते. तुम्हाला फक्त ते पत्र दाखवायचे की बाबा IIM मध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे. त्याला म्हणतात स्टुडंट लोन. आता स्टुडंट लोन हे 12वी नंतरच्या प्रोफेशनल स्टडीसाठी जिथे कुठे फी जास्त असू शकेल, लाखांच्या घरामध्ये असू शकेल, तिथे स्टुडंट लोन मिळतं. आणि स्टुडंट लोनचा एक त्याच्यामध्ये असा फायदा असतो की त्या विद्यार्थ्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, नोकरी लागल्यानंतर त्या विद्यार्थ्याने त्या कर्जाची परतफेड करायची असते. असा एक साधा सरळ त्याच्यामध्ये नियम आहे. त्यामुळे अतिशय उपयुक्त अशी माहिती आहे विद्यार्थ्यांसाठी. काही वेळेला असं होतं की आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थी पुढच्या शिक्षणाचा मार्ग जो आहे तो असा हे करतात की बाबा आपण काय काय करता येईल त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये एक दुसरं एक फील्ड आहे, इव्हेंट मॅनेजमेंट, फॅशन शोज किंवा फिल्म फेअर सारखे, फिल्म अवॉर्ड. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक कामाला लागतात किंवा फॅशन शोज आहेत, तर मग त्यांनी त्या फॅशन शोज मध्ये जे मॉडेल्स आहेत, मेल फिमेल मॉडेल्स आहेत, त्यांनी चालावं कसं, त्यांनी वेशभूषा कशी करावी, कशा पद्धतीने त्यांचं मेकअप केला जातो. मग ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिस्ट लागतात किंवा चालणं शिकवण्यासाठी, वेशभूषा करण्यासाठी लोक लागतात, मेकअप करण्यासाठी आर्टिस्ट लागतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभावासाठी हे लागतात. तर तुम्ही ऐकलं असेल NSD, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. तर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, NSD मध्ये काम करणारे, हे प्रशिक्षण घेणारे जे लोक आहेत, अगदी आजच्या घडीला जे कोणी मोठ्या प्रमाणामध्ये जगभरामध्ये सुद्धा त्यांचं नाव झालेलं आहे, अशी काही लोक आहेत की जे NSD मध्ये शिकलेत. अशी काही लोक आहेत की जे NSD मध्ये काही कुठल्याच प्रशिक्षण संस्थेमध्ये गेलेले नाहीत, त्यांनी शिक्षण नाही घेतलं. नाट्यशास्त्र असेल किंवा सिनेमाचं काही असेल किंवा इतर काही प्रोडक्शन हे असेल, ऍडव्हर्टाइजमेंट जे तयार केलं जातं त्याचं, असं काही नाही की त्याचं काही त्यांनी प्रशिक्षण घेतलंच पाहिजे. पण अशा प्रकारचं प्रशिक्षण अवेलेबल आहे. दुसरं एक आहे फील्ड की जसं मी बँकिंग बद्दल बोललो तसं टॅक्स बद्दल पण आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे, सेल्स टॅक्स डिपार्टमेंट आहे केंद्र शासनाच्या अंतर्गत. त्यांच्या स्वतःच्या परीक्षा होतात. CBI, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, त्यांची स्वतःची देखील पूर्व परीक्षा होते. आणि याच्यामध्ये या सगळ्या ज्या परीक्षा मी म्हटलं, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या परीक्षा किंवा सेल्स टॅक्सच्या परीक्षा किंवा CBIच्या परीक्षा, ह्या सगळ्या ज्या परीक्षा आहेत त्या केंद्र शासनाच्या ग्रॅज्युएटसाठीच आहेत. आणि त्याच्या वयाची देखील 21 वर्ष ही कमीत कमी आहे. त्याच्यानंतर कला कौशल्य हा जो शेवटचा भाग आहे, तिथे मी जसं मी म्हणालो की अभिनय हे काही लोकांच्या अंगातच जात्याच, लहानपणापासूनच ते कौशल्य असतं. नृत्य कौशल्य असू शकतं किंवा शिल्पकला असू शकते, चित्रकला असू शकते, फॅशन डिझायनिंग असू शकतं किंवा इंटिरियर डिझायनिंग असेल, जे मागच्या सत्रामध्ये मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर हेरे अलंकार पार्क ही जेमॉलॉजीचे कोर्सेस आहेत. त्याच्यानंतर छायाचित्र, फोटोग्राफी आहे, इन्स्ट्रुमेंट्स प्ले करणं, वाद्य वाजन, किंवा अगदी काही शिल्पकलेमध्ये शिल्पकलेसारखंच किंवा चित्रकलेच्या जवळपास जाणारं मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये मोठ्या मोठ्या स्वरूपामध्ये रांगोळी किंवा फुलांची सजावट केली जाते. त्याचेही देखील त्या अशा लोकांची देखील आवश्यकता असते. जाहिरात असेल, पत्रकारिता असेल
किंवा वृत्त निवेदक असतील किंवा अ, वृत्त ती जी बातमी आहे ती बातमी काढून आणणारे खोजी पत्रकार असतील, त्याची इन्व्हेस्टिगेशन करणारे, त्याची माहिती काढणारे लोक असतील. माहिती ही काही कुठल्याही एका व्यक्तीकडनं मिळणार नाही, तर ते एकाच वेळेला अनेक व्यक्तीकडनं ती माहिती मिळेल. मग त्याच्यानं खातरजमा करता येते. चित्रपट माध्यम असेल, नाट्याचं माध्यम असेल, वेब सीरीज असतील, ऍडव्हर्टाइजमेंट असतील, जाहिराती असतील, ॲनिमेशन सारखं फील्ड असेल किंवा याच्यामध्ये परकीय भाषा दुभाषी असतील. आपल्या देशामध्ये परदेशातले काही कलाकार येऊन काम करतात. त्यामुळे रशियातले काही कलाकार येतात आपल्या इथे. त्यामुळे त्यावेळेला दुभाषी जे लोक असतात ते त्यांना समजावून सांगतात, बाबा अशा पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे. चित्रपट व्यवसायामध्ये हिंदी चित्रपट किंवा तमिळ यासारख्या इंडस्ट्रीमध्ये, इव्हन मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील हे परदेशातले कलाकार येऊन काम करतात. टॉम अल्टर सारखी व्यक्ती इतकी वर्ष भारतामध्येच राहिली आणि तिने अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं. हिंदी भाषा शिकली आणि व्यवस्थितपणे शिकली. त्यामुळे असे बरेचसे कलाकार, भारतातले कलाकार परदेशामध्ये जातात. तिकडे त्यांना त्यावेळेला कदाचित इतर ह्या सगळ्या गोष्टींची गरज पडत असेल. आता जसं मी हर्ष भोगले साहेबांचं उदाहरण दिलं तसं अ, संकर्षण कराडेचं उदाहरण देतो. संकर्षण कराडे हा अतिशय उत्तम अभिनेता आहे. तुम्हाला माहितीच आहे. पण कविता लिहिणं आणि त्या वाचून दाखवणं, त्या लोकांसमोर सादर करणं ही देखील एक कला आहे. याची सुरुवात मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा अ, अ, प्रल्हाद केशव अत्रे यांची भाषणं त्यावेळची खूप फेमस आहेत. अ, पु. ल. देशपांडे यांनी हे त्यांची स्वतःची पुस्तकाचं वाचन हे खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांचे कार्यक्रम होत असत. त्यामुळे हेही एक फील्ड आहे. ज्याच्या अंगी बोलण्याची कला आहे. गीत किंवा कविता सादर करण्याची, गाता येत नसेल पण ती कविता सादर करण्याची कला आहे किंवा ती लिहिण्याची कला आहे. तर अशा अशा लोकांना देखील वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं करिअर घडवता येईल. त्यामुळे असे किंवा काही काही वेळेला असं होतं की हॉस्पिटल्स आहेत, वृद्धाश्रम आहेत किंवा काही लोक अशी घरी वृद्ध व्यक्ती एकटे आहेत. मग त्या त्या व्यक्तींना त्यांच्या सोबत त्या राहणं हेही देखील एक व्यवसाय कौशल्य ह्याच्यामध्ये म्हणता येईल. त्यांना काही घरामध्ये काही अडी-अडचणी, त्यांचं औषध वगैरे, केअर टेकर ज्याला आपण म्हणतो, त्यांना काही वर्तमानपत्र वाचून दाखवणं, त्यांना लागणाऱ्या गरजा, ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या आणून देणं. तर अशा प्रकारे देखील मी बघितलेलं आहे की केअर टेकर लोक काम करतात आणि हे प्रोफेशनल लेव्हलवरती काम करतात. म्हणजे असं नाही की बाबा महिन्यातनं एकदा 1 दिवस काम केलेले बाकीचे 29 दिवस घरी बसून अशातला काही भाग नाही. कुठल्याही प्रकारचं 10वीच्या नंतरचं, 12वीच्या नंतरचं जे प्रशिक्षण आहे, शिक्षण आहे किंवा ग्रॅज्युएशन लेव्हल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन लेव्हल याच्याबद्दल मी एकच गोष्ट सांगेन जाता-जाता की हायर एज्युकेशन इज ऑलवेज बेटर. फक्त 10वी-12वी ग्रॅज्युएशन करून थांबू नका. विद्यार्थी मित्रांना किंवा पालकांना माझं अतिशय कळकळीचं आवाहन आहे, की फक्त 10वी-12वी ग्रॅज्युएशन पुरता विचार करू नका. शक्य असेल ते आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करा. पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा पी-एच-डी असेल किंवा इतर काही प्रोफेशनल कोर्सेस असतील किंवा काही सर्टिफिकेट कोर्सेस असतील, ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ज्याच्यामुळे आपला नोकरी धंद्यामध्ये जिथे कुठे म्हणून आपण जाल, तिथे आपण इतर कॉम्पिटिशनमध्ये इतर कॅन्डिडेट्स पेक्षाही आपण उजवे ठराल आणि आपली प्रगती जास्तीत जास्त आणि ती अतिशय कमी वेळामध्ये होईल. मी हे सत्र जे आहे ते इथेच थांबवतो. अ, मला अशी आशा आहे की आपल्याला ही जी काही मी 10वी नंतर 12वी नंतर जी काही आपल्यासमोर माहिती दिली त्याचा पुरेपूर उपयोग होईल. धन्यवाद.